नमस्कार शेतकरी मित्रांनो 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पुन्हा एकदा मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो 20 जिल्ह्यातील संपूर्ण अतिवृष्टी नुकसानीची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी या निधीचं वितरण होणार आहे। आता त्या जिल्ह्याची सगळी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे। त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यातल्या 20 जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आजच म्हणजेच 23 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित करून 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई नव्याने मंजूर केलेली आहे। NDRF आणि SDRFच्या निकषाच्या दुप्पट ही मदत केली जाणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती। मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील 1,68,533 शेतकऱ्यांना 108,71,44,000 रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची मंजुरी आज देण्यात आलेली आहे आणि ही मदत दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यातील 11,597 शेतकऱ्यांना 6,21,65,000 रुपये निधी राज्य सरकारच्या वतीनं मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो तिसरा जिल्हा आहे यवतमाळ। मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील 2 प्रस्ताव आहेत, तो म्हणजे हा जो प्रस्ताव होता जुलैचा, यामध्ये 1,995 शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना 1,03,81,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील 27,749 शेतकऱ्यांना, पुन्हा एकदा सांगतो बुलढाणा जिल्ह्यातील 27,749 शेतकऱ्यांना 26,81,10,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्याचा जुलै 2025 प्रस्तावानुसार 3,088 शेतकऱ्यांना 1,07,39,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे। यानंतर पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचा ऑगस्ट 2025 प्रस्तावानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 2,24,657 शेतकऱ्यांना 182,38,56,000 रुपयाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातला ऑगस्ट 2025 पुन्हा हा दुसरा प्रस्ताव आणि या प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यातील 1,52,619 शेतकऱ्यांना 95,08,33,000 रुपयाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अखेर मंजूर झालेली आहे। पुन्हा ऑगस्ट 2025 प्रस्तावानुसार वाशिम जिल्ह्यातील 1,98,736 शेतकऱ्यांना 143,64,04,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि एकूण या अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकंदरीत 7,88,000 शेतकऱ्यांना 565,60,30,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे हिंगोली। मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील ऑगस्ट 2025 नुकसानीसाठी 3,04,829 शेतकरी पात्र झालेत। पुन्हा सांगतो हिंगोली जिल्ह्यातील 3,04,829 शेतकऱ्यांना 231,27,92,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड। मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट 2025 प्रस्तावानुसार बीड जिल्ह्यातील 1,14,733 शेतकऱ्यांना 56,73,90,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे लातूर। मित्रांनो लातूर जिल्ह्यातील ऑगस्ट 2025 नुकसान भरपाईसाठी तब्बल लातूर जिल्ह्यातील 3,80,511 शेतकऱ्यांना 244,35,37,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। मित्रांनो धाराशिव मध्ये सुद्धा ऑगस्ट 2025 या कालखंडामध्ये नुकसान झालेल्या 2,34,955 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना 189,60,67,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे। आणि मित्रांनो या एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील
हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या छत्रपती संभाजीनगर विभागातील या चारही जिल्ह्यातील 10,35,068 शेतकऱ्यांना 721 कोटी 97,86,000 पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजीनगर विभागातील या 10,35,068 शेतकऱ्यांना 721 कोटी 97,86,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याच्या व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना 1,96,000, गोंदिया जिल्ह्याच्या दुसऱ्या प्रस्तावानुसार 324 शेतकऱ्यांना 21,48,000, भंडारा जिल्ह्यातील 8,283 शेतकऱ्यांना 4,33,25,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 16,488 शेतकऱ्यांना 11,91,74,000 रुपये, पुन्हा दुसऱ्या प्रस्तावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 1,819 शेतकऱ्यांना 98,12,000 रुपये, यानुसार पुन्हा पुढचा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील 9,107 शेतकऱ्यांना 5,42,74,000 रुपयाचा निधी, याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 1,578 शेतकऱ्यांना 95,97,000 रुपयाचा निधी आणि एकूण या नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्याचे 2 प्रस्ताव, गडचिरोली जिल्ह्याचे 2 प्रस्ताव, भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा एक प्रस्ताव आणि या सगळ्या या नागपूर विभागातील 37,631 शेतकऱ्यांना 238 कोटी 5,26,000 रुपयाची मदत राज्य सरकारने मंजूर केलेली आहे आजच्या दिवशी। यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 7,108 शेतकऱ्यांना 3 कोटी 81,67,000, धुळे जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांना 2,04,000, नंदुरबार जिल्ह्यातील 17,332 शेतकऱ्यांना 9 कोटी 86,29,000, याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना 6,30,000 रुपये आणि एकंदरीत या नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय यामध्ये नागपूर यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरीत ह्या सगळ्या यानंतर कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर पुणे विभागामध्ये येतो। कोल्हापूर जिल्ह्यातील या पुणे विभागातील जिल्ह्यासाठी जवळपास 36,559 शेतकऱ्यांना 14 कोटी 28,52,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या एकूण 20 जिल्ह्यातील ज्याच्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती भागातले हे सगळे जिल्हे, गोंदिया जिल्ह्याचे 2 प्रस्ताव, भंडाऱ्याचा 1, गडचिरोली जिल्ह्याचे 2 प्रस्ताव, नागपूर, वर्धा, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या सगळ्या 20 जिल्ह्यातील 19,22,909 शेतकऱ्यांना 1,339 कोटी 49,25,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे आता दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी आता हा एक अडथळा दूर झालेला आहे। म्हणजे राज्य सरकारने आज 23 सप्टेंबर 2025 रोजी या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा GR निर्गमित करून या GR नुसार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि NDRF आणि SDRFच्या निकषाच्या दुप्पट ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातल्या 20 जिल्ह्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।